नमस्कार. मगाशी जो व्हिडिओ बनवला गणेश पूर्ण काही दिसत नव्हतं, तर आता मी ना एक बरणी घेतल्यात, एक डब्बा, एक बरणी, त्याच्या सहाऱ्यानं तो मोबाईल ठेवला. आता ही माता महालक्ष्मी घेतली. तर आता हे बघा, हा तो लेपन आहे आपला असा हातावर, आणि हा आता मातेला असं छान लावते. आणि व्हिडिओही डाउनलोड होतोय आणि इकडे दुसराही करायला घेतला. तर हे बघा असं असं हे बघा, तर असं असं देवाला हे बघा, तुम्ही बघू शकता कसा हात मस्त असं हे बघा, हलक्या हातानं, जास्त काही करायची गरजच नाही बघा. तसं हे चांगलं वाटी भरून बनवलं. आता किती देव मी धुवून काढेल बघा तुम्ही. ती माझी गॅलरी आहे आमच्या बेडरूमची. तर हे बघा, आता तुम्ही बघू शकता मी फक्त असं फिरवत चालले. किशीचा उपयोग नाही केलेला. किशी म्हणजे आपली ती नारळाची जी घासणी बनवली ना, हे घासणीच म्हणतो ना आपण. हे बघा असं असं, आणि तुम्ही खुशबू बघा किती छान येते या लेपनची. पितांबरीवाल्यांना प्लीज असं करा ना तुम्ही लेपन रेडी. आम्ही तर करतोच, पण हे बघा, बघितलं कसं चमकलं आतलं कमळ. हे बघा, ही डिझाईन आहे त्या कमळावर. तर अशी ती किशीनी अशी ह्या घासणीनं असं घासलं. आता इथे प्रॉपरली तुम्हाला दिसतंय म्हणून मी हा दुसरा व्हिडिओ बनवते. तर असं घ्यायचं आणि असं हे मातेचा मुकुट आहे मागचा. या मम्माचे केस बघा, आईचे, आपल्या लक्ष्मी आईचे. मग हे बसली मम्मा सिटिंग, तिकडे पाठीमागे कमळाचा हा भाग आहे. तर हे बघा, आणि खरं सांगू का, आज मला काही वेगळाच शोध लावला आहे मी. याआधी खूप लोकांनी व्हिडिओ केले असतील, पण म्हणतात ना असेलही काय, पण जो तो म्हणतात स्वतःचं काही नवीन आपलं हॉर्न, तर नो फेका, सगळं हे असं काहीतरी असतं. निदान माझ्या मनाला तरी वाटते. तर आता अशाच पद्धतीनं बनवा, आणि एवढीच मात्र ठेवली तर बरी आहे, म्हणजे ते जास्त दिवस राहील. मस्त आहे बघा असं. हे ना इकडे ना असं इथे मातेचं ना पोटाच्या तिथे अशी गॅप आहे. ते हे बघा असं छान किशी आतमध्ये घालायची. तर ब्रश तरी कसला जातोय? नाही जात ब्रश, नाही. हे कसं असं आता बघा, पूर्वीच्या काळी आम्ही यानंच भांडी घासायचं. तर हे बघा, हे पूर्ण असं आतपर्यंत जाते. तर असं चांगलं यानं नारळाचंच आहे ना आपलं. तर आता मी छान कॉफी करून पिणार आहे. हे झाल्यावर मग आपण तोही व्हिडिओ करूया. तर गरीब का म्हटलं की आता बघा, आम्हाला हे सगळं व्यवस्थित देणारं घेणारं आमचं असतं. आता गेले लवकर आपल्या कर्मानं. आता काय हाय त्याच्यात आपलं जेवढं जमेल तेवढं केलं आमच्या पद्धतीनं. तर मी गेलेली तिकडे बघा, माझंच एकटीचं नाही आहे आज. अख्खा म्हणजे माझे खूप काम होतं, बँकेत काम होतं, ते केलं. मग तिकडून मी पुढे RTI टाकलाय. आमच्या सेक्टर ऐरोली सेक्टर 19-20ला सारखी लाईट जाते. तर मी काय शेवट ऐरोली लगेच नाही टाकला. वर्षभर मी यांची नाटकं बघते. मग आता RTI टाकलाय की बाबा द्या माहिती, का तुम्ही आम्हाला त्रास देताय. हां, अहो आम्हाला 24 तास भर उन्हाळ्यात याच्यात ठेवलं अंधारात, बिना लाईटचं, बिना फॅनचं, पंख्याचं. मग आम्ही सगळी इकडचे आमच्या काकासाहेब तोरा ते खूप डेंजर लोक आहेत. असे सगळे बिल्डिंगचे 2 मोजक्याच बिल्डिंगचे जमलून आम्ही जाऊन मग घेऊन आलो ती लाईट इमर्जन्सी. मग त्याच्यानंतर गप्प बसावं ना, सारखी बंद. आता मी इथे 20 वर्ष राहते आणि मला इथे 30 वर्ष झाली. बाकीचे आम्ही गुरुकुलला सेक्टर 8ला होतो, पण इथे प्रॉपरली 20 झाली. तर असं कधी होत नव्हतं. सारखी काय लाईट घालवायची, काय कारण तर पाहिजे ना. सारखं टुकू लहान बाळासारखं त्रास देण्याची कामं. अडाणीला द्या, त्या अडाणीला म्हणावं इकडे तुला थोबडवते चांगला आहे. असं नाही घाण कामं करायची. द्यायची तर नीट द्यायचं प्रॉपरली सगळं. असं काय त्रास देऊन आम्हाला पळवायला बघताय? आम्हाला कोणी पळवाय? आम्ही तर असंही जाणारच आहोत. काय पळवताय म्हणा. तर हे बघा, आता तुमच्याशी बोलता बोलता मी लय बेकार आहे, माझं सगळं खरं बोलणं असतं. मग मला थोडासा त्रास होतो. तर तिकडे होते मी 1 तास. ऐकायला येत नाही कानानं, पण बघा कसं असतं आपल्यासोबत. म्हणतात ना, जन सुखाय बहु सुखाय बहु हिताय, तशी कामं करायची. हे बघा, तर तिथे मला तुम्हाला दाखवता नाही आलं. आपलं एका हातानं पकडायचं आहे. तर हे प्रॉपरली तो मोबाईल तिथे बसलाय आणि मी प्रॉपरली असं दाखवते चांगलं. हे बघा, तर ही माझी माता महालक्ष्मी आहे.
तर काही जास्त ताकद द्यायची गरज नाही, काय नाही, नुसतं लेपन लावून ठेवायचं. असं नाही की तुम्ही धरलं लगेच धुतलं. कुठल्याही कामाला टाईम असतो त्याचा. 1 वर्ष मी त्रास सहन केला आणि मग मी म्हटलं की अरे मेल्यांनो, तुम्ही हा पोर खेळ लावलाय. आम्ही तर लाईट बिल बरोबर भरतोय, सगळेच भरतायत, मग का आम्हा लोकांना सामान्यांना त्रास देत आहे. मग आणि एक सांगते, RTO टाकल्यापासून अजिबात मग लाईट गेली नाही. एकदा गेलेली बस, त्याच्यावर अजून नाही. तर हे चुकीचं आहे ना. एखाद्याला कितपत त्रास द्यायचा काय त्याचा आहे की नाही. मग असं मग सामान्य माणूस, मी म्हणतो ना सामान्य माणूस लय बेकार असतं. मग तर असं ते बघा, आता माझी माता बघा कशी झाली. हा, आता आपण हिंना धुवून घेऊया. त्रास द्यायचा किती द्यायचा. तर ते म्हणाले आता तुम्ही तिकडे जावा, वाशीला जा आणि तिकडे ते 15 रुपये भरा. तर म्हटलं 15 रुपये भरायला मला 200 रुपये खर्च देताय तुम्ही. वाशीला जायला काय तोंडाचं काम आहे का. पण आता कसं त्यांच्याकडं काय नाही हो, काय ती इमारत जर्जर झाली, काय त्यांची ती अवस्था, एवढा पैसा. आणि तिथं मोदीजींचा फोटो होता आणि राष्ट्रपती मुर्मू, द्रौपदी मुर्मूचा. तर म्हटलं फोटो तर लय भारी भारी लावलेत आहे आणि काम काय एवढं असं घाण, सगळं घाणेरडी इमारत आहे, काय नाही तिथं कसले. आता CCTV तरी होते. एकदा मी बरीच 5-6 वर्षापूर्वी गेलेली, तर त्यावेळेला आम्ही काही म्हणत नाही. तर असतात ना असे मध्ये, अशी त्यांना असते ना खुजली असते ना, खुजली. तर म्हणा नका असं काही करू. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट आहे. ठीक आहे ना. काय कुठे कोणाला त्रास द्यावा जरा विचार करावा लागतो ना. असं उगाचच. आता बघूया काय माहिती देत आहेत ते. उद्या परवा जाईल तिकडे पैसे भरायला. 15 रुपये भरण्यासाठी मला एवढ्या लांब जावं लागते. म्हणजे घरी काही कमी काम आहे, मला कानानं ऐकायला येत नाही. पण बघा कशी करते, काय नाही काय. तर आता हे बघा, हे मस्त ही सुकली बघा ना कशी एकदम. आणि हे बघा माता. तर हे बघा, आता ही माझ्या हात पण हलकीशी पिवळे म्हणून हळद कमीच टाकली. आंबे हळद टाकल तर लय बेस्ट. पण आता ही आपली घरचीच खायची टाकली, ती पण आपली एव्हरेस्टचीच आहे. आमची संपली. तर आता जाऊ तेव्हा आणत. हे बघा, आता मला इतर वेळेला जी माता अशी या पितांबरीने नुसती चोळते ना, किती लागते ही, खूप लागते. तरी नाही, अख्खं 1 पॅकेट लागतं तरी माझे देव दुसऱ्या दिवशी सगळं असं त्यांना लेअर येते, लेअर. तर आता बघा हे, आता हे जर आपण धुवून घेऊया पाण्यानं. हा, इकडे घेते आनळ म्हणजे तुम्हाला दिसेल. आता मला खंडोबा हे सगळे आपल्या देवाच्या मूर्त्या धुवायच्या. पडतंय का पाणी बघू द्या. आता नळ तर दिसतंय बाई. हा हे जा, असं हे मातेला अंघोळ घालतं. ओम श्रीं नमः, 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 ओम श्रीं नमः. ते काय आता थोडंफार चिकन बिकन खातं, कुठे खावं वाटतं. पण हे मुलांना बनवते म्हणून खातो, नाही तर मला नाही खावं असं वाटतं. लहानपणापासून मी फार कमी खाते. पण आता मी पडले या सावंत खानदानात. मच्छी मटण दणकून सणकून खाणाऱ्यांना, मासे मटण. मग मी थोडंसं मग मी असं खायला लागली राक्षसासारखं. मग नंतर माझं सगळं परत बंद झालं. तर आता कसं मुलं बिलं खातात म्हणून, नाही तर मी कसलं काय थोडंसं आपलं. तुम्ही म्हणाल व्हिडिओ मटणा चिकन माशाचे टाकताना देव, तर असं काय नाही, आपण क्षत्रिय आहोत. खायचं प्यायचं देवा पूजा करायची ना. ते मी बघितलं लय माज आलाय. हे त्या साधू संतांना लेडीजबद्दल काय काय बोलतात म्हणा. साधू संत तुमची लायकी नाही हो. आमच्या महाराष्ट्रातले साधू संत, मी एका व्हिडिओ पण तो मी डिलीट केला आहे. संत आमच्या महाराष्ट्रातले साधू संत त्याच्याने ते सहन केली, लोकांचा रोष पत्करला, अंगावर शेण घेतलं, संसार नाही झाला, संसारावर पाणी फिरलं. पण जगकल्याणासाठी लोकांना तुकाराम महाराज, संत नामदेव, ज्ञानदेव, एकनाथ महाराज आमचे संत होऊन गेले असे की त्यांनी जगकल्याणासाठी ते खरे संत. हे कसले संत केले, करोडो पैसे घेतात आणि काही बोलतात आणि स्वतः नुसते बायांकडे लक्ष, पोरींकडे लक्ष यांचं, आणि स्वतःशी चिकणे बनवून येतात. आणि हे काय जायचं संत.
मग माझ्यासमोर या म्हणा, मी बरोबर बघते. 20-22 वर्ष लडकी काय आता लय म्हणा, जरा सावधान कथा वाचकांना. पैशाचे खेळ आहेत सगळे. तुकाराम महाराजांनी संसारावर पाणी फिरलं लोकांना चांगलं सांगण्यासाठी. ज्ञानदेव नामदेव महाराजांनी त्यांच्या आईवडील ब्राह्मण, त्यांना बहिष्कृत केलं. मग बोलले आमच्या मुलांना घ्या, तर त्या मुलांना घेण्यासाठी त्यांना पण देहत्यागाची शिक्षा दिली की तुम्ही बाबा नदीमध्ये जाऊन तुम्ही देहत्याग करा. ज्ञानदेव नामदेव महाराजांचे मुक्ताईंचे आईवडील त्यांचं सांगतो. तर चला बाई, मी काही एवढी ज्ञानी नाही आहे, पण बरोबर टायमाला येतोही वेळ. भैरव असलं तरी बरोबर टायमावर लक्षात येतं. रूप बदलत असते मी टाईमला. तर आता हे बघा छान झाली. अरे स्प्रे नाही केला, हे भिजणार ना मी. पण हे बघा आता असं फिरवायचं, जरा स्प्रे झाला, स्प्रे हलका स्प्रे बघा मातेला असं असं करायचं. ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः, ओम ह्रीम ह्रीम ओम. ब्राह्मण ब्राह्मण ते ब्राह्मण राहिले जाग्यावर. आणि कथा वाचकांना काय नुसते पैशाच्या मागे लागलेत काही. आदित्यला सांगितलं ना तर सगळ्यांना लावेल का आम्हाला. तर हे बघा आता माझी माता, घ्या दर्शन घ्या, दर्शन घ्या. सगळ्यांना धन संपदा मिळो. कथा वाचकांचे दिवस उपाशी मारायचे यो तथास्तु. चला आता आपण कॉफी पिऊया, नंतर तो दुसरा व्हिडिओ करते. तर हे बघा सिंपल साधं सुद्धा आहे. काय मी तर काही ब्रश पण नाही केला. इकडे असे खाच खळगे असतात ना, तर त्याच्यासाठी. तर अशी माझी माता, जय लक्ष्मी माता. जतीन आहे जतीन माझा मुलगा मोठा मुंबईची, आपल्या मुंबईची माता महालक्ष्मीच्या नवसाचा आहे. आणि जागू आहे नागावच्या नागदेवतेची. अलिबागला नागाव आहे, तर तिथे नागदेवतेचं मंदिर आहे. तर माझी मुलंच देवी देवतांच्या नवसाचे आहेत. अशी माझी माता. जय माता की जय हो, जय लक्ष्मी माता ना. बघा आता माता कशी हसते ग माझी बाय. चला आता पुसून घेतो, मातेला थोडी लागत असेल. वेडी नाही, बरोबर दाखवते आणि बरोबर त्यालाही करते बिन पाण्यानं. तसेच बघत राहा, हसत पण राहा. स्वभावच असा ठेवायचा, लवचिक, कडक, थंड, नरम, गरम सगळं असं. तर चला नमस्कार, अशीच पाहत राहा आणि मला लाईक करा. पक्षी अग्रेसिव्ह झालेत. हा जतीन काय करतो, पिंजरा उघडतो आणि असा हात टाकतो भूतासारखा, एकदम असं राक्षसासारखा. मी बसतो कसा माहिती, तो गुडघ्यावर असा राहतो, त्याचं एवढं तोंड. ते पक्षी घाबरलेत, खूप अग्रेसिव्ह झालेत. आता जागृती बोलते की मम्मी दादानं त्यांना अग्रेसिव्ह बनवलंय, ती बिचारी गेली असं असं करते ना, असं जाते, असं असं डोक्याला असं असं करते. तर ते पक्षी तिला चोच मारायला लागले. तर असा हा जतीन. त्याला लहानपणापासून काही असं मिळालेलं नाही आहे, प्रेम कसं करायचं काय करायचं. तर ते म्हणतात ना. हे बघा आता मी नीट बघायला लागले. मातेला इकडे असा पदर आहे, असं इथे तिकडे असे डॉट डॉट टाईप. ते भिजलं माझं. आता चला आता मला चहाची तलब झाली. मस्त चहा कॉफी पिते. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. असेच पाहत राहा, लाईक करत राहा. सुनीता सावंत मी अशीच आहे. कधी रंग बदलेल, कधी रूप बदलेल सांगता येत नाही. जे आहे ते आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.